हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज मी एक खूप महत्त्वाचे विषयावर बोलणार आहे. आपण हे बघा, आपल्या ऐपतीप्रमाणे दुसऱ्याला मदत करत असतो, आपले विचारांप्रमाणे. पण कित्येक वेळेला आपल्याला लोक फसवतात. त्यामुळे आपण फसलं जाऊ नये म्हणून आपण काय विचार करायला पाहिजे किंवा आपण काय करायला पाहिजे हे माझी मतं मी मांडणार आहे. हे बघा, शिक्षण प्रत्येकाला जीवनात खूप उंचीवर घेऊन जाते. आपला राहणीमान बदलतो, सगळं काही बदलते. त्यामुळे शिक्षणाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आम्ही पहिलेपासून, आता आम्ही काय मध्यमवर्गीय, आपण किती लोकांना मदत करू? 1-2 मुलांना आपल्या ऐपतीप्रमाणे विद्याभ्यासासाठी मदत करत होतो. हे पूर्वीपासूनच. आमच्या सासूबाई सुद्धा तेव्हाची परिस्थिती बेताची होती, तरी त्या तेथनंही 1-2 मुलांना शाळेचे खर्चासाठी मदत करायच्या गरजूंना. अगदी बेताची परिस्थिती असताना सुद्धा. त्यामुळे तोच वसा आम्ही पण पुढे चालवत गेलो. ते काय झालं, हळूहळू मदत मागायला येणाऱ्यांची संख्या वाढत गेली. आता मी म्हटल्यासारखं आम्ही मध्यमवर्गीय, आपण काही एका ठराविक पॉईंटपर्यंत मदत करू शकतो. त्याचे पुढे जायला आपण काही बडे इंडस्ट्रियलिस्ट नाही आहे, असं काही नाही आहे. किंवा आपले कोणी ओळखीचे असले की त्यांच्याकडे डायव्हर्ट करायचं, असं करायचं. पण यंदा काय झालं माहीत आहे का, एकदम मदत मागणाऱ्या येणाऱ्यांची संख्या एकदा अफाट वाढली, खूप वाढली. आणि मग आम्ही विचार केला, असं नाही चालणार. आम्ही म्हटलं प्रत्येकाला, ओके, तुमचं मूल कुठले शाळेत आहे, ते मुलाचं नाव, कुठल्या वर्गात आहे, शाळेचं नाव, मुख्याध्यापकांचा फोन नंबर, हे एवढ्या आम्हाला तुम्ही द्यायला पाहिजे. आम्ही व्हेरीफाय करणार आणि नंतर आम्ही तुमच्या हातात नाही पैसे देणार. आम्ही सरळ काय फी आहे ती शाळेत भरणार, असं प्रत्येकाला सांगितलं. तुम्ही आम्हाला आणून मुलाचं नाव, तो कुठले स्टँडर्डला शिकतो तर शाळेचं नाव आणि मुख्याध्यापकांचा फोन नंबर, नाव आणि फोन नंबर एवढं आम्हाला आणून द्या. ते काय झालं, फक्त एका माणसानं आणून आम्हाला हे सगळं दिलं. म्हणजे ह्याचा अर्थ काय, बाकी सगळे एका पाल्यासाठी एखाद वेळेस कितीतरी लोकांकडनंही मदत घेत असतील. असं कितीतरी लोक मदत करणारे आहेत, आम्हाला माहीत आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक जण करत असतो, फक्त आपण बोलून दाखवत नाही. तर त्यामुळे कितीतरी लोकांकडे ते मदत घेत असतील किंवा कॅश घेऊन त्याचा काही मिसयूज पण करत असतील. त्यामुळे मला वाटलं ह्याच्या पुढे आपण कधी कोणालाही कॅश देताना व्हेरीफाय करून घ्यायला पाहिजे. म्हणजे कॅश द्यायचीच नाही, कुठे ती भरायची आहे तिथे जाऊन आपण भरायची. इवन दवाखाना म्हणा, अशा वेळी सुद्धा आपण, ओके, दवाखान्याचे डिटेल्स द्या, दवाखाने काय आहे, म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे 5,000 10,000 काय आपण भरू शकू तेवढी आम्ही मदत डायरेक्टली दवाखान्यात भरू म्हणायचं. आणि कोणाचंही हातात कॅश द्यायचं नाही. असं आपण फसलं जातो किंवा आपल्याला कसं अगदी फसवलं जाते ह्याचं एक उदाहरण आहे. आणि एक उदाहरण सांगते. आमचे ओळखीचे एक गृहस्थ होते. त्यांचं घर आहे, 1 बेडरूम, किचन, हॉल, 1 BHKचं इंडिपेंडेंट घर आहे. आम्हाला ते म्हणाले, आम्हाला अजून एक वर
एक फ्लोर वाढवायचा आहे, म्हणजे माडी घालायची आहे. फक्त आता ग्राउंडला एवढंच होतं घर, त्यामुळे आम्हाला वाढवायचं आहे. म्हणजे आपण कोणाला भाडे न देऊ शकू, आमचं इन्कम पण चालू होईल. त्यामुळे आम्हाला एक एवढी रक्कम, चांगली मोठी रक्कम होती ती तुम्ही द्या आणि आम्ही दर महिन्याला थोडी थोडी करून फेडतो म्हणून. ते आम्ही त्यांना काय म्हटलं, तुमचं कॉन्ट्रॅक्टरनं काय प्लॅन काढले तर प्लॅन मला दाखवा, आणि त्याच्याशिवाय तुमच्याकडे काय कॅश आहे आता तर दाखवा. नंतर मी काय मदत करू शकते हे आम्ही विचार करू. ते येऊन आम्हाला सांगायचं तरी सोडाच. नंतर आम्हाला कोणाकडनं तर कळलं ते घर पण विकलेलं होतं. जे घर त्यांचं होतं, त्यांचे नावावर होतं, म्हणजे त्यांचे वडिलांकडून त्यांना आलेलं होतं, तर घर सुद्धा ते विकून टाकलेलं होतं. हे बघा, अशा परिस्थितीत ते पैसे घेऊन कुठून परत देणार होते. त्यामुळे हे माझं काय म्हणणं, आपण फसलं जाऊ नये. वी शुड बी स्मार्ट इनफ. नो डाऊट मदत करायला पाहिजे, मी मदत करू नका म्हणत नाही. आपण जे आपल्याला शक्य आहे तेवढं दुसऱ्याला मदत करायला पाहिजे. पण ती मदत करताना आपण फसलं जाऊ नये. का तुमच्याकडनं ते पैसे घेतील आणि कुठेतरी उडवून टाकतील, काय उपयोग. तुमचे पैसे तर तुम्हाला परत येणारच नाही. तुम्ही आणि कोणालाही मदत करू शकत नाही. त्यामुळे आपण कोणालाही मदत करायची असली तरी चांगलं व्हेरिफिकेशन करायचं आणि कॅश द्यायचं नाहीये. कुठे त्यांना ॲडमिशन घ्यायची, तिथे जाऊन ते शाळेत ते प्रिन्सिपलांना तुम्ही भेटा आणि तिथे ते मुलाची फी काही आहे ती भरा. त्याला काही युनिफॉर्म वगैरे हवं असलं की तर विकत घेऊन द्या, पैसे देऊ नका. आणि दवाखान्यासाठी मदत करायची असली तरी कॅश देऊ नका. तुम्ही काही 5-10 हजार काय आपण आपल्या ऐपतीप्रमाणे मदत करतो, ती मदत दवाखान्याचे अकाउंटवर जमा करा. त्यांचे हातात बिलकुल देऊ नका. मला म्हणायचं हेतू असं नाहीये तुम्ही मदत करू नका कोणालाही म्हणून. मदत करायलाच पाहिजे. आपल्याला देवाण दिले ते आपण थोडंफार मदत करायला पाहिजे. ॲटलिस्ट 10% ऑफ अवर इन्कम आपण मदत करायला पाहिजे. पण मदत करताना आपण फसलं जाऊ नये. का, म्हणजे ते आपल्याकडनं पैसे घेतात. पैसे घेऊन नंतर कुठेही नको त्या गोष्टींना घालवतात. पण मग काय उपयोग हो. आपण केलेला पैसा सत्कारणी लागला का नाही. आपण दिलेला पैसा हा सत्कारणी लागायला पाहिजे. त्याचा कोणाला तरी फायदा व्हायला पाहिजे. आपला पैसा शेवटी आपण कष्टाने मिळवलेला पैसा, तो आपण काहीतरी आपल्याकडे चांगली भावना असते, दुसऱ्याला मदत करावी किंवा उपयोगी पडावं, हे भावनेनं आपण मदत करत असतो. असं असताना आपण कोणी येऊन आपल्याला फसवलं म्हणून आपण फसलं जाऊ नये. आणि असं फसलं गेलो की नंतर आपल्याला खूप पश्चाताप होतो. आपण चांगले विचारांना मदत करत असतो, पण इथे कोणाची चूक आहे. अहो, ते फसवणारे लोक ते फसवतच असतात. ते तुम्हाला 9,000 लोकांना फसवतात. पण आपल्याला कळायला पाहिजे ना, आपल्याला कळायला पाहिजे. त्यामुळे कोणालाही मदत करताना योग्य प्रमाणे विचार करून करा. पूर्वी पण मी एक व्हिडिओ बनवला होता, भिकाऱ्यांना कधी
पैसे देऊ नका, त्यांना खायला द्या, प्यायला द्या, कपडे द्या. आणि ह्याच्यासाठी आता एक फाउंडेशन पण उभं राहिलेलं आहे, एक मूवमेंट चालू झालेली आहे का. म्हणजे हे भिकारी पण पैसे घेतात आणि काय करतात नंतर, कोण दारू पिते, कोण गांजा घेते, असं त्याचा मिसयूज होतो. त्यामुळे ह्याच्या पुढे आपण जरा जाणून घेऊन की विचार करून वागत जाऊया. अच्छा, हॅव ए गुड डे.